विधानसभा निवडणूक 2019ला सामोरं जाताना विधानसभेला अवघे 4 दिवस शिल्लक आहेत आणि 21 तारखेला असंख्य उमेदवारांचं भाग्य हे EVM मशीनमध्ये बंद होणार आहे. युवा स्वाभिमानच्या वतीने युवा स्वाभिमान पक्षाचे प्रणेते असलेले आणि गेल्या 10 वर्षांपासून बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले रवी राणा हे युवा स्वाभिमान पक्षाची निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि युवा स्वाभिमानच्या वतीने शहर अध्यक्ष असलेले संजय हिंगासपुरे हे आज आपल्या विदर्भ न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपण त्यांचं सर्वप्रथम इथे स्वागत करूया. संजय भाऊ, तुमचं विदर्भ न्यूजमध्ये स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे आपल्याला की गेल्या 2014 आणि त्यापूर्वीच्या इलेक्शन आणि आजच्या हे जे इलेक्शनला आपण निवडणुकांना सामोरं जातो आहोत, तर याच्यामध्ये तुम्हाला नेमका फरक कुठला जाणवून राहिला? फरक म्हणजे आता जे 2014ला जे इलेक्शन झालं होतं त्या इलेक्शनपासून जे आमदार साहेबांनी रविभाऊ राणांनी जे कार्य केलं त्या कार्याची पावती आज लोक देण्यास त्यांना इच्छुक आहे. आणि त्यांनी काम करताना सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्रापेक्षा सामाजिक क्षेत्रात जास्त काम केलं की लोकांच्या अडीअडचणी, लोकांना वेळोवेळी मदत करणे, लोकांशी भेटी घेणे, लोकांना सोबत ठेवणे आणि लोकांसोबत नेहमीच निरंतर कॉन्टॅक्टमध्ये राहणे. की बाबा एक आमदार आहे का मी लोकांना भेटत नाही, ते जेव्हाही अमरावतीत असतात तेव्हा आठवडाभर असो, 15 दिवस असो, महिनाभर असो, 2 महिने असो, पण कंटिन्यू लोक त्यांच्याकडे जातात. काही ना काही कामानिमित्त ते काम ते त्यांच्या पद्धतीनं करून देतात, फोन लावून देतात, पत्र देतात. पण जो माणूस तिथे येतो तो निश्चितपणे मनात एवढं घेऊन जातो की आपला आमदार साहेबांनी काम केलं. त्याच्यानंतर त्या कामाचं हो नाही हो हा विषय वेगळा, पण त्यांनी फोन लावला, त्यांनी पत्र दिलं, त्यांनी त्या व्यक्तीला फोन लावून पत्र दिल्यानंतर त्यांचं काम झालं तर त्यांना त्याच्याहीपेक्षा दुगुणीत आनंद होतो. अशी 2014 पासून तर आज 2019पर्यंत आपलं हे असंच चालत राहिलं. आणि आज नवनीतताई राणा, मी मागच्या इंटरव्ह्यू सांगितलं होतं की नवनीतताई राणा निश्चितपणे येणार म्हणजे येणार. त्यावेळेस तुम्ही मला म्हटलं होतं की तुम्ही कोणत्या बेसवर बोलता? मी म्हटलं फक्त मेहनतीच्या बेसवर आणि कामाच्या बेसवर आणि सामाजिक बांधिलकीच्या बेसवर बोलतो. कारण सामाजिक बांधिलकी ही राजकारणापेक्षा मोठी आहे. राजकारण हे फार कमी करतात आणि सामाजिक बांधिलकी जास्त ठेवतात. त्यामुळंच लोक त्यांच्यासोबत जुळलेले आहेत. आज बडनेरा मतदारसंघातलं भातकुलीपासून अंजनगाव बारीपासून तर आपल्या अमरावतीतला जो भाग बडनेरा मतदारसंघात येतो त्या ठिकाणी लहान मुलापासून तर 90 वर्षाची जर आजी असेल, ती घरात असेल, ती सुद्धा रवी राणांचं नाव ओळखते आणि रवी राणा कोणताही दाखवते. त्याच्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासताना त्यांनी भरपूर काही विकासात्मक कामं केले, त्यानंतर त्यांनी सामाजिकी कामं केले. त्यानंतर जे लोकांना आता समजा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा असेल, आता प्रत्येक एरियाचा एक एक भाग असतो जिथं एक समाज बौद्ध समाज तिथं असेल, त्यांनाही असं वाटतं की आपला पुतळा तिथं लागला पाहिजे बाबासाहेबांचा. तर हे बांधिलकी त्यांनी जोपासली तिथे. आणि खिशातून पैसे देऊन हा पहिला नेता मी बघितलेला आहे माझ्या आयुष्यातला. 53 वर्षाचं आयुष्य माझं घर संजय हिंगासपुरे म्हणजे शंकरराव हिंगासपुरेच्या वारशाने हे घर वाढत आलेलं आहे. ते सुद्धा राजकारणात होते. मी राजकारणात बघताना त्यांना जेव्हा बघत होतो, जेव्हा त्यांचे जेव्हा अध्यक्षपद, नगरसेवक पद, प्रत्येक बॉडीवर होते, निरीक्षक म्हणून होते, तर मी त्यांना बघत होतो की राजकारण कसं पद्धतीने होते. पण हे राजकारणाच्या विरुद्ध दिशेने काम करतात. राजकारण करून सुद्धा हे सामाजिक बांधिलकी जोपासतात. याच्यातच लोकांचा हो आहे. आणि आज आम्ही जेव्हा पदयात्रा करतो आहे, पदयात्रा चालते आमच्या, तर तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य बघतो की जे आशीर्वाद देतात लोक त्यांना, त्याच्यातूनच समजते की रविभाऊंवर लोक किती बडनेरा मतदारसंघाचे प्रेम करतात. नाही, पण मुळात आपल्या ज्या 10 वर्षाचा जो कालखंड आहे आमदार रवी राणा यांचा, याच्यामध्ये रवी राणांनी जी काही कामं केलेली आहे ती भाजपा म्हणतात आम्ही केली, शिवसेना म्हणते आम्ही केली आणि राणा म्हणतात आम्ही केली. नेमकं समाजापर्यंत हेच मुळात पोचत नाही की ती कामं कोणं केली. मग कोणीतरी कुठून तरी एक दिल्लीचं पत्र आणते, कोणीतरी कुठून तरी एखादं मुंबईचं पत्र आणते, कोणी एखाद्या मिनिस्टरचं पत्र आणते आणि त्याच्यावरून हे ठरवलं जाते की ही कामं यांनी केली. आता त्याच्यामध्ये राणा नेहमी आपल्या कुठल्याही कार्याचं
काम केल्यानंतर किंवा काम करत असताना त्याचा गवगवा करण्याचा राणांचा एक हातखंडा आहे आणि त्याच्यामुळेच हे म्हणजे गेल्या 10 वर्षापासूनचं हे आहे की प्रत्येक व्यक्ती हा रवी राणांचा चेहरा, नवनीत कौर राणा यांचा चेहरा हा ओळखतो. ती म्हातारी आजी 90 वर्षाची जसं आपण आता सांगितलं तसं. तर ते काम करतानाचा जो एक पोस्टर्सचा ते उपयोग करतात, मीडियाचा जो उपयोग करतात, त्याच्यामुळे तो त्यांचा चेहरा तिथपर्यंत पोचलेलाच आहे, त्याच्यात दुमत नाही आहे. परंतु माझा प्रश्न तोच आहे परत की ते काम आपल्या स्वतःच्या केलेलं असलं किंवा केलेलं नसलं तरी ते त्याचा गवगवा करतात असं जनता एकंदरीत बोलताना म्हणते. बरं, याच्या बाबतीत पहिल्यांदा एक सांगतो की एक नगरसेवक जर म्हणत असेल की मी 25 कोटी रुपये फंड आणला, तर बीजेपीचे आमदार आणि बीजेपीची सत्ता आज महाराष्ट्रात आहे. बीजेपीची सत्ता महाराष्ट्रात असल्यावर आज त्या जिथे जिथे बीजेपीचे आमदार आहेत, जिथे जिथे बीजेपीचे मंत्री आहेत, यापेक्षा जर नगरसेवकाला 25 करोड रुपयाचा फंड भेटत असेल तर याच्यापेक्षा पण जास्त फंड त्या आमदारांना मिळाला पाहिजे, त्या मंत्र्यांना मिळाला पाहिजे, हे मान्य करा. बरोबर आहे. अमरावतीची महानगरपालिका तुम्हाला माहिती आहे 3-3 महिने पगार होत नाही, महानगरपालिका डबघाई झालेली आहे. अशी महानगरपालिका डबघाई झाल्यानंतर तुम्ही महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून आहे, एका पदावर तुम्ही राहून चुकलेले आहेत, तुम्ही 25 करोड रुपये आणता, मग पहिले महानगरपालिकेसाठी का नाही आणत? बरोबर. त्यानंतर आणखीन एक प्रश्न मला उद्भवतो की आमदाराला न देता मी नगरसेवकाला कसा फंड देईल सीएम? हाही एक विषय आहे, संशोधनाचा विषय. हा देशातला पहिला विषय आहे की आमदाराला न देता मी एका नगरसेवक म्हणतो की मला फंड दिला, सीएम साहेबांनी किंवा महानगरपालिकेला नाही दिला किंवा आपल्या ज्या DPDCला नाही दिला, या ठिकाणी नाही दिला, एक पर्सनली व्यक्तीला 25 करोड रुपयाचा फंड दिला आणि तो पत्र दाखवतो आहे, कलर झेरॉक्स मारलेलं पत्र दिसलं आहे, ते 25 करोड रुपयाचा फंड मला मिळाला आणि मी रस्त्याचं उद्घाटन करून राहिलो. ऍक्च्युली त्यांची सत्ता महानगरपालिकेत आहे. पहिले महानगरपालिका सुधारली असती, महानगरपालिकेतल्या जनतेला, अमरावतीच्या जनतेला सोयी सुविधा दिलेल्या असत्या, आज लोक अमरावती शहरातले ओरडले नसते. आज तुम्ही गल्ली मुळात जा, आजची परिस्थिती प्रचार यात्रा करताना बघतोय मी, काही ठिकाणी नगरसेवक नाल्यावर लक्ष देत नाहीये, ज्या मूलभूत सोयी सुविधा आहे लोकांच्या त्याच्यावर लक्ष देत नाही. नगरसेवकांना कशासाठी निवडून देतात की बा त्या एरियावर त्यांनी लक्ष घालावं, तिच्या सोयी सुविधा द्याव्या. म्हणजे आपल्याच घरी अंधार आणि आपण निघालो पूर्ण जिल्ह्याचा विकास करायला. अशा गोष्टीत काही तुम्हाला तरी वाटते काही गोष्टी योग्य आहे? काहीतरी बोलण्यात तथ्य नसते, काहीतरी आपल्याला उभं राहायचं होतं, आपल्याला तिथं त्याच्या फाईटमध्ये उभं राहायचं होतं, आपण जनतेपर्यंत कसं पोहोचायचं, तर काहीतरी खोटं काम करून, खोटे सांगून, खोटं दाखवून तथ्य नसते. आपले त्यांचेच पालकमंत्री आहे, अमरावतीमध्ये त्यांचा आमदार आहेत, ते स्वतः आहेत, त्यांच्या समोर आणून तिथं कुदळी मारून तो विकास आहे. अरे विकास आमदार करेल ना मोठमोठ्या कामाची, हे नगरसेवक करतील, हे मान्य करता की नाही करत तुम्ही? बरोबर. मग याच्यावर जनतेला सगळं समजते, जनता मूर्ख नाही आहे, जनतेला सगळं समजते. आणि पोस्टरबाजी जे म्हणताना तुम्ही, हे असे लोक आपल्याला त्रास देतात म्हणून हे पोस्टरबाजी करावं लागते, हे लोकांना दाखवावं लागते की आम्ही केलेलं काम आहे. हे असे 10-5 लोक तयार होतात आणि दाखवतात की आम्ही केलं, हे आम्ही केलं. जर असं झालं असतं तर आमदाराचं कामच काय? आमदार पाहिजेच नव्हता, नगरसेवकच ठीक आहे ना. आमदारचं इलेक्शन कशाला पाहिजे होतं? आता कॅन्सल इलेक्शन. नगरसेवक फंड आणून राहिला, 25 करोड रुपये नगरसेवक जर फंड आणते, एका आमदाराला 5 वर्षात 10 करोड रुपये फंड मिळतो, 2 करोड रुपये फंड मिळतो, 10 करोड रुपये फंड मिळतो. मग त्याच्यापेक्षा 15 करोड जास्त आणतो, तर आमदार कशाला, इलेक्शन कशाला? महानगरपालिकेचा जसं आपण आता विषय सांगितला, तर राणा ज्यावेळी गेल्या 10 वर्षांपासून आमदार आहेत, तर अशाही परिस्थितीमध्ये महानगरपालिकेला युवा स्वाभिमानला ज्या प्रमाणात यश मिळायला पाहिजे होतं, ज्याप्रमाणे गवगवा करण्यात आला होता, ते का नाही मिळालं? मग नेमकं काय होते की जसं मोदी सरकार चालू होतं, मोदी फॅक्टर चालू होता, मोदी फॅक्टर चालू असताना महाराष्ट्राची बीजेपीचं सरकार आहे, वरती बीजेपीचं सरकार आहे, आणि अमरावतीमध्ये
जेव्हा हे महानगरपालिकेचे इलेक्शन होतात तेव्हा हे कसं होतं की जो पैशाने पुरतो, बरोबर आहे, तोच निवडून येतो, हे तुम्ही मान्य करता महानगरपालिकेत. त्याच पद्धतीचं इलेक्शन झालं. हे इलेक्शन विकासात्मक कामावर नाही हो की बाबा यांनी काय काम केले या पार्टीनं, याच्यावर इलेक्शन होत नाही. इलेक्शन्स होते की जो काही जास्त प्रमाणात करेल त्याच्यावर इलेक्शन होते. त्याच्यात कुठे कमी पडले असतील, कुठे काही झालं असते, किंवा विकास कामं सांगण्यात आमचे लोक कुठे कमी पडले असतील की आपण काय काय विकास केला, त्याच्यामुळे काही ठिकाणी आमचे 700 मतानं पडले, काही ठिकाणी 300 मतानं पडले, काही ठिकाणी 200 मतानं पडले, पण जास्त अंतरानं न जाता कमी अंतराने गेलेत. हा जो कमी अंतराचा फरक आहे हा पुढच्या वेळेस आम्ही आता लोकांना कळलं आहे की आता स्वाभिमान पार्टीचे नगरसेवक जर निवडून आले तर निश्चितपणे आपले कामं होतील. की ज्या आमदार साहेबांना 10 वर्षापासून कंटिन्यू सतत लोकांशी संपर्कात राहून लोकांचे कामं केले आहे, तर आताही पण सध्या चालू आहे. आता खासदार झाल्या नवनीत मॅडम आमदार आहेत आणि फंडचा आता काही कमतरता पडणार नाही आम्हाला अशी गॅरंटी आहे, कारण नवनीतताईंचा फंड आहे, आमदार साहेबांचा फंड येईल, 2 फंड मिळून तर जबरदस्त कामं होती. त्याच्यामुळं तो फॅक्टर जो आहे महानगरपालिकेचा, तो फॅक्टर ह्याच 200-300 मताच्या अंतरानं आम्ही गेलेलो आहे, जास्त मताने गेलेलो नाही. ज्या आमच्या सीटा होत्या, आम्ही जेवढ्या सीटा उभ्या केल्या त्यापैकी आम्हाला असं वाटलं की 50% सीटा आमच्या येतील, पण त्या 50 मधल्या आमच्या 3 सीटा आल्या, बाकीच्या 700 मताने गेल्या, कोणी 300 मताने गेल्या, कोणी 200 मताने गेल्या, अशा. आज बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं आपण तर युवा स्वाभिमानचे रवी राणा आणि शिवसेनेच्या प्रीतिबळ, शिवसेना भाजपा युतीच्या प्रीतिबळ यांच्यामध्ये मुख्य लढत होताना आपल्याला दिसते. बरोबर. ह्या लढतीचं जे चित्र आहे हे जातीय समीकरणावर कितपत अवलंबून आहे असं आपल्याला वाटतं? जातीय समीकरणाच्या बाबतीत तर मी अजूनपर्यंत काही ऐकलेलं नाही आहे, पण निश्चितपणे एक सांगतो की बडनेरा मतदारसंघात आमदार साहेबांना जो कार्य केलेलं आहे, विकास कामं केलेले आहे, त्यानंतर सामाजिक कार्य केलेले आहे, ह्या कामावरच रविभाऊ राणा निवडून येतील. कोण काय उभं आहे याच्याशी आम्हाला काहीच घेणं नाही, कारण आमचे कार्य एवढे कामं केलेले आहेत की आम्हाला आमचे कामं सांगताना सुद्धा आम्हाला वेळ कमी पडू शकतो. लोकसभेच्या निवडणुकानंतर ज्यावेळी नवनीत कौर राणा ह्या निवडणुकीला उभ्या होत्या आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्या विजयी झाल्या, गेल्या 10 वर्षांपासून खासदार असलेले आनंदराव अडसूळ यांचा त्यांनी पराभव केला आणि तदनंतर जो विजयाचा जल्लोष होता त्यानंतर बडनेरा मतदारसंघात अशी एक घटना कानावरती आली होती की आमदार रवी राणांना एका विशिष्ट समुदायाकडून डावलण्यात आलं होतं. हे कितपत सत्य? अजिबात चुकीची गोष्ट आहे. काही लोकांनी ही रुमर केली, आमच्या पाठीची सगळे भाऊ बहीण म्हणून जे सगळे मातृशक्ती पितृशक्ती बंधू भगिनी ह्या आजही ताकदीने उभ्या आहेत. कोणताही समुदाय असो ते आजही पण तेवढं ही अफवा फालतू लोक फैलवत आहे की असं होत आहे, एक समुदाय त्यांच्या सोबत नाही. तो समुदाय एवढ्या ताकदीने उभा आहे की रविभाऊ त्यांच्या बाबतीत पूर्ण आश्वस्त आहे. आता जाता जाता एक प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे की गेल्या किती वर्षातले 10 वर्षातले असे कोणते कामं आपल्याला मोजून दाखविता येतील की ज्याच्या भरोशावरती आमदार राणांना यावेळी बडनेरा मतदारसंघातल्या मतदारांनी निवडून द्यावं? सर्वात पहिले आपल्या अमरावतीत फिरायला कुठे जागा नाही, मालटिकडी शिवाय कुठेच जागा नाही. आपल्या घरी जर पाहुणे आले तर आपण त्यांना न्यायचं कुठे? एक तर अंबादेवी आहे, दुसरं मालटिकडी आहे, 2 ठिकाणं आहे. छत्री तलाव, वडाई तलाव जर त्यांना दाखवला तर ते म्हणेल काय आहे. त्याच्यामुळे जो छत्री तलावाचा 100 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आमदार साहेबांनी एवढी मेहनत घेतली त्याच्यावरती की इव्हन इच्छा आयुक्त साहेबांना त्यांनी अहमदाबादला घेऊन गेले. अहमदाबादचं जे पार्क आहे ते दाखवलं, त्या धर्तीवर त्यांनी प्लॅन तयार करायला लावले. त्याच्यात
प्रत्येक गोष्टीला प्राधान्य देण्यात आलं आहे की अमरावतीचा 100 करोड रुपयामध्ये आता काम सुरू आहे सध्या, तुम्ही बघताय मी बघतोय, काम सुरू आहे. असं नाही की हवेतच बोलतोय आपण. 25 करोड रुपयाचा जो टप्पा आला त्याच्यात काम सुरू आहे आता. तर त्या कामात जे आता तयार होईल तेव्हा अमरावतीकरांना वाटेल आणि आपल्या बंजारा मतदारसंघाला वाटेल की खरंच ह्या विकास कशाला म्हणतात. ते पहिला नंबर छत्री तलाव पहा. दुसरा नंबरचा आहे कोल्डेश्वर, ते आपलं देवस्थान आहे. त्या देवस्थानाचा विकास करण्यासाठी 25 करोड रुपयाचा निधी भाऊंनी आणला. त्याच्यानंतर रिंगमोचन आहे संत गाडगे महाराज भाऊच्या मतदारसंघात येते, तिथे 10 करोड रुपयाचा निधी आणला. मला सांगा, हे जे मोठे मोठे कामं आहेत, हे कामं लोक अनदेखी करतील का? बघणार नाही डोळ्यानं. माणूस खोटा किती वेळ बोलेल, 1 वेळ बोलेल, 2 वेळ बोलेल, 3 वेळ बोलेल, 4 वेळ बोलेल, पण लोक साक्षात बघतात ना काय चालू आहे, काय होत आहे. अल्मास गेट आपला, हे अल्मास दर्गा आपल्या तिथला बडलेरचा, त्याचा विकास पहा तुम्ही कसा सुंदर झाला. ते पहिले कसं होतं, आजपर्यंत आमदारांना लक्षात नाही आलं याच्या 10 वर्ष अगोदर या विकास करायला पाहिजे म्हणून. जे जे आमदार होऊन गेले त्यांना असं कळलं नाही. शिवसेनेचे होऊन गेले, राष्ट्रवादीचे होऊन गेले, त्यांना नाही कळलं. का नाही कळलं? रवी भाऊंनाच का कळतं की असं केलंच पाहिजे, त्याच्यासाठी पाठपुरावा केलाच पाहिजे. आता नवनीतताईंनी प्रतिभाताई पाटलांनी रेल्वे वॅगन कारखाना आणला. आता त्यांचं पद गेलं, ते आता तिकडे शिफ्ट झाले, दुसरे पुण्याला शिफ्ट झाले. पण त्याचा फॉलोअप घेणारं कोण होतं? खासदार साहेब नव्हते, कोणीच नव्हतं त्याचा फॉलोअप घेणारा. नवनीतताई राणांनी त्याचा फॉलोअप घेतला. त्याला पियुष गोयलला 2-3 वेळा मिटिंगा घेतल्या आणि ते काम फास्टरित्या सुरू केलं. त्याच्यात काय होईल की अमरावतीमधले जे बेरोजगार युवक आहेत त्यांना तिथं रोजगार मिळेल. आणि त्यांनी त्यांच्या पत्रात लिहिलेलं पत्रात त्यांनी की यूपी और बिहार नहीं चलेगा, ओनली अमरावती जिल्हा ही लोक लगेंगे. आणि जर का असं झालं तर नवनीतताई त्याच्यासाठी आंदोलन सुद्धा करतील. पण आपल्या युवकांना रोजगार तिथे मिळालाच पाहिजे. जवळपास 3000च्या जवळपास जागा भरतील असा अंदाज आहे तिथे, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर रविभाऊचं काम रविभाऊ जेव्हा काम करतात तेव्हा एकाच सेक्टरवर काम नाही करत, विकासही करतात. त्याच्यानंतर सामाजिक कार्य म्हणजे जे लोक आपल्या अंध मतिमंद जे लोक आहेत त्यांना ते सायकली देतात, कोणाला काठ्या देतात, कोणी विधवा महिला असन त्यांना मशिनीचा वाटप करतात, जे कटलावाले असेल त्यांना कटले देतात, जे गाड्यावाले असतील त्यांना गाड्या देतात. हा खिशातून खर्च का करतात? याचं कारण तुम्ही लोकांनी कधी शोधलं नाही. कारण तो माणूस स्वतःच गरिबीतून वर आलेला माणूस आहे, जमिनीवरचा माणूस आहे. आज नवनीतताई खासदार झाल्या, एखादा आमदार असतात, आज त्याचे पाय वरत राहिले असते, पण आजही रविभाऊ जमिनीवरच आहे. हे सगळं काम कशासाठी करतात? कारण त्यांचा हृदय जे आहे ते हृदयातून सगळ्या लोकांना चाहतात, हृदयातून सगळ्या लोकांना मदत करण्याची इच्छा आहे. आता लीडर तर तुम्ही बघितले, मी बघितलंय, इनकमिंग आउटगोईंग बंद असते, फक्त इनकमिंग. इलेक्शन आलं का आउटगोईंग असते, नंतर इनकमिंगच असते. पण इथं आउटगोईंग तर बंदच आहे, इनकमिंग बंद आहे, आउटगोईंग जास्त सुरू आहे. आता तुम्ही मागच्या वेळेसचा त्याचा हे पहा, त्यांनी दिलेला आहे, त्याला काय म्हणतात, त्यांच्या प्रॉपर्टीचा ब्यौरा कमी झालेला आहे. नेमकं आपण सांगितलं की विकास आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आपण कामांची लिस्ट सांगितली आम्हाला. पण बडनेरा क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर बडनेरा बेसिक गावांमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी ह्या आहेत. मुख्यत्वे करून रस्त्याच्या जाणाऱ्या ज्या अडचणी या रस्ते अद्यापही बडनेराचे जसे होते तसेच आहेत. आधी गेल्या 15 वर्षापासून 20 वर्षापासून बडनेराचा कायापालट कुठेही झालेला नाही आहे. तुम्ही जो विकास सांगताय हा पब्लिक ओरिएंटेड वर्क आहे आणि ज्या ठिकाणी साधी साफसफाईची मोहीम ही नीट धड राबविल्या जात नाही त्या ठिकाणाला आपण विकास कसा म्हणू शकतो? तुम्ही आता बडनेरात एक राऊंड मारून घ्या. तर बडनेरात आम्ही नेहमी जातोच. जिथं पहिले रस्ते नव्हते, तुटलेले रस्ते होते, आज तिथं सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत.
आणि बडनेरा शहराचा जो तुम्ही आपल्या सर्किट हाऊसचा जो रोड पाहाल तर असं वाटते की आपण नॅशनल हायवेवर आलो का. आपल्या पोलीस स्टेशन पासून तर सर्किट हाऊसचा रोड पहा, झाडं लागलेले आहे मधात. असं बडनेरा जे पहिले होतं मागासलेलं बिलकुल एकदम लहानसं टाऊन आज बडनेरा शहरासारखं दिसायला लागलाय सुंदर. मधातून झाडं लागलेले आहेत, आजूबाजूला रोड सुंदर रोड झालेले आहेत, पूर्ण पट्टे मारलेले आहेत रोडवरती. मला सांगा, आणि एरिया सिमेंट रोड झालेलेच आहेत. मग मला तुम्ही दाखवा एक रस्ता असा दाखवा तिथला की जो रस्ता आता ज्या नवीन कॉलन्या झाल्या असतील, ज्या आता कुठं बांधकाम, कुठे 4 घराचं बांधकाम झालेलं आहे, कुठं 5 घराचं बांधकाम झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी जर रोड टाकतो म्हटलं तर कसं शक्य आहे या गोष्टी. जिथं बेसिक लोक राहतात, बडनेरा शहर ज्याला म्हटलं जातं, त्या शहरातला विकास जर नसेल झाला तर हे तुम्ही मला दाखवून द्या की हा विकास झाला नाही. हॉस्पिटलची सुविधा आहे, त्याच्यानंतर रोड झालेले आहेत, नाल्या बांधल्या गेलेल्या आहेत तिथल्या, त्याच्यानंतर तिथला आपला कोंडेश्वरचा विकास झालेला आहे, त्या कोंडेश्वर तलावाचा विकास होऊन राहिलेला आहे, जे तिथचं पर्यटन स्थळ म्हणून आहे कोंडेश्वर. आणि तिथलं एक देवस्थान आहे आणि तिथेच तलाव आहे. त्या तलावाचा विकास, त्या तलावाचा गाळ काढला, त्या तलावाला साफ करण्यात आलं, त्या तलावामध्ये पाणी साचवण्यात आलं. ह्या कशासाठी आहे? बडनेरासाठीच आहे. आता हा जो रस्ता तयार होत आहे कुठला, राजकमल टू बडनेरा, जिथून 50,000 लोक रोज येणं जाणं करतात, तो आज सिमेंट कॉन्क्रीटचा रोड होत आहे. आज 54 कोटी रुपयाचा रोड होतोय तो. मला तुम्ही सांगा, हा विकास नाही म्हणता येईल. विकासची परिभाषाच मला कळली नाही की विकास कसा असावा. की घरात स्टाईल होण्याच्या का लोकांच्या, की बाहेर लावायच्या. विकास कसा असतो की रोड नाल्या हे झालं पाहिजे सगळं व्यवस्थितशीर, साफसफाई असली पाहिजे. आता साफसफाईची जबाबदारी कोणाची आहे मला एका शब्दात सांगा तुम्ही. महापालिकेची. महापालिकेमध्ये आपण किती वेळा मिटिंगा घेतो? असंख्य वेळा घेतो. पण आता तुम्ही सांगा, निगरगट्ट महानगरपालिका असली आणि तिथं मिटिंगा घेऊन त्याच्यावर काही असर पडत नाही. तर आता आमचं मागे एक वेळेस तुम्हाला दाखवलं काय केलं होतं तर, की तुम्ही लोकांना सेवा द्या, लोकांचा टॅक्स घेतला तर लोकांना सेवा द्या. किती डाव सांगायचं. आणि आता आमच्या बडनेरा मतदारसंघात भीमटेकडी आहे. भीमटेकडी एक तिथं पर्यटन स्थळ आहे आमचं. 10 करोड रुपयाचा विकास निधी तिथं टाकलाय आपण, की तिथं चांगलं पर्यटन स्थळ झालं पाहिजे. त्यानंतर आपण भातकुलीला चांगला एक हॉस्पिटल तयार झालेलं आहे. त्यानंतर भातकुलीच्या रोडवर जा तुम्ही आणि तिथं उभे राहा, मला असं वाटतं की आपण कुठेतरी 4 लाईनवर आलो आहे. भातकुलीचा हा चेहरा मोहरा बदललेला आहे. त्याच्यानंतरचा विकासाचं म्हटलं आपण तर अमरावती शहरात जो बडनेरामध्ये भाग येतो, आज जिकडे तिकडे आपण कॉन्क्रीटचे रोड टाकलेले आहेत. ज्या नाही त्या भागात रोड टाकलेले आहे, कॉन्क्रीटचे रोड टाकलेले आहे, नाल्या तयार केलेल्या आहेत. जेवढं काही आपण करू शकतो एक आमदार म्हणून, तो आमदार साहेबांचा पूर्णपणे प्रयत्न राहिलेला आहे की जेवढं काही करता येऊ शकते. जनतेचा पैसा जनतेसाठीच खर्च करायचा आहे ना. गव्हर्नमेंट कशासाठी पैसा देतो? जनतेसाठी देतो, तो त्यांच्यासाठीच खर्च करायचा आहे. तिथं तिथं काही नाटक तर राहत नाही आमदार साहेबांचे, काय याचा रोड पहिले चांगला बनवा, पॉश बनवा, त्याचा रोड नंतर बनवा. त्याच्यामुळं असा भेदभाव न ठेवताना जितका काही विकासाचं कार्य होऊ शकते तेवढं विकासाचं कार्य भावनिक प्रयत्नांनी ओढू आणून ते कार्य केलेलं आहे. ह्या 40 वर्षातला अमरावतीचा भाग आणि बडनेराचा भाग, मागच्या 10 वर्षा अगोदरचाच बडनेरा घ्या ना. मागच्या 10 वर्षा अगोदरचा बडनेरा आणि आताचा बडनेरा, तुम्हाला फरक किती जाणवतोय मला सांगा. आज बडनेरा इतकं सुंदर झाला आहे. आणि छत्री तलाव रोड, ते त्या छत्री तलाव रोडनी आम्ही पूर्ण कमीत कमी आम्ही झाडं लावले असेल तर 20 ते 25,000 झाडं लावली त्या रोडवर. एक दिवस ते मोहीम राबवली आम्ही. म्हणजे आठवडाभर ते त्याला पाणी देणं, सगळं करणं, ते झाडं मोठे करणं, हे सुद्धा काम आम्ही केलेले आहेत. कारण पर्यावरण राखलं या पाहिजे. विकासाच्या भरोशावर तुम्ही आज मतदारांकडे पुनश्च एकदा आपला एजेंडा घेऊन गेलोच आहे. अजेंडा घेऊन गेलेला आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, मतदार खुश आहे. अमरावतीचा जो भाग, बडनेरा मतदारसंघात जो भाग येतो आणि बडनेरा मतदारसंघ, इथला मतदार खुश आहे.
इथला मतदार हे म्हणू शकणार नाही आपल्याला की तुम्ही विकास केला नाही आहे, तुम्ही 5 वर्ष मतदारसंघात दिसले नाही आहे, तुम्ही 5 वर्षात काही काम केलेलं नाही आहे, असा आपल्याला मतदार म्हणू शकणार नाही आहे. आपण या निवडणुकीच्या काळामध्ये हा जो वेळ काढला आणि विदर्भ न्यूजला जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही विदर्भ न्यूजच्या वतीने मी आपला शतशः आभारी आहे. आणि येत्या निवडणुकीमध्ये आपण जाता जाता मतदारांना हे सांगायचं आहे की आपण राणांसाठी कशा प्रकारचं वोटिंग मागणार आहात मतदातांना. मी फक्त एवढं बोलेल सगळ्या माझ्या मतदार बंधूंना की मला म्हणायची आवश्यकता नाही आहे, कारण मतदारच आमचे एवढे सगळे ते भाऊंवर प्रेम करतात, खूप मनापासून प्रेम करतात, अतिशय जास्त प्रेम करतात ते मतदार. त्याच्यामुळे त्यांना मी काय म्हणू शकतो ते स्वतःच ठरवतात की काय करायचं आहे, आणि त्यांनी ठरवलं सुद्धा आहे की आम्हाला काय करायचं आहे. त्याच्यामुळे मतदारांना मी म्हणणं म्हणजे हा माझा मूर्खपणा आहे. मतदार मी तयारी पूर्ण झालेली आहे. रविभाऊ पक्के 1,00,000 मतांनी निवडून येतील, इथं मी गावी देतो. आणि माझे मतदार त्यांच्या सोबत आहे. मी बडनेरा मतदारसंघातच आहे, मी बडनेरा मतदारसंघात राहतो. जे आम्ही जरी त्यांचा कार्यकर्ता असेल, अध्यक्ष असेल, पण मला एक मन आहे, मी त्यांचा मतदार आहे. त्यांना काय केलं, लोकांसाठी काय करतात, सामाजिक बांधिलकी कशी जोपासतात, वर्कआउट त्यांचं कसं आहे, विकास कामं कसे करतात, म्हणून त्यांच्या सोबत जुळलेला. जर विकास कामं जर त्यांनी केले नसते तर आम्ही त्यांच्यासोबत जुळलो नसतो. तर विकास कामं करतात, सगळ्यांना घेऊन चालतात, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात, म्हणून सगळे मतदार त्यांच्यासोबत आहे. आणि मतदारांनाही माहित आहे की काय करायचं आहे. त्यामुळे मतदारांना मी सांगणं उचित होणार नाही. आपण जो वेळ काढला त्यासाठी आम्ही आपले धन्यवाद देतो. धन्यवाद.